की सदस्य नोंदणी अभियान भारतीय जनता पार्टीचं सुरू झालेलं आहे. आपल्याला ज्यांनी माजी अध्यक्ष आमचे रेड्डीजी, त्याचप्रमाणे दत्ता गंगाळेजी सध्या ते युवामध्येच आहेत, अजून त्यांचं प्रमोशन बाकी आहे. त्याचप्रमाणे आमचे उत्तर भारतीय सेलचे राजेश रायजी, आमचे नगरसेवक दोनच आहेत इथे, दोनच आहेत. एक आमचे दीपक पवार आणि आमचे ज्येष्ठ रामचंद्र गरजजी, त्याचप्रमाणे आमचे महामंत्री, मला वाटतं आता परत तेच राहणार आहेत, राजेश पाटीलजी, डॉक्टर निलेश आमचं सगळं सांभाळत आहे आमचं ठरलंय. आणि मागे तो नंतर आभार मानेल आमच्या पक्षाने राजू शिंदेला प्रवक्ता दिलेला आहे. आणि आता पुढच्या कधी बैठकी राजू तुम्हालाच इथं अभ्यास करून येऊन बोलायचं आहे. आणि सगळे माझे शिलेदार ज्यांनी या निवडणुकीमध्ये अतिशय उत्तम कामगिरी केली, आणि त्याचप्रमाणे तुम्ही सगळे पत्रकार बंधू आणि भगिनींनो, तुम्हाला सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते. कारण तुम्ही अतिशय उत्तम प्रकारे माझी बाजू ही लोकांसमोर आणत होते, आणि ते आणता आणता कुठे झालं असेल नाही, पण तरी पण मी तो एक्सेप्ट करते. कारण काय होतं, काळाच्या ओघामध्ये कधी कधी बातम्या तशा लागल्या जातात, पण आपण खूप मला मदत केली, आणि त्या मदतीचा परिणाम 91,500 850 मतदान झालं. कोणी मानो न मानो, पण मतदानाच्या वेळी जो गोंधळ झाला, जे बोगस मतं झाली, मेलेल्या माणसाची सकाळी मतदान झालं, त्याचप्रमाणे प्रत्येक मताला जो पैसा दिला गेला, म्हणजे आपण विचार करा, मतदान करणारे हे उतरतात. तुम्ही चांगला कॅन्डिडेट असाल, तुम्ही आवाहन करू शकता, चांगले कार्यक्रम राबवायचे आवाहन करू शकता, पण केवळ टार्गेट आमच्या लोकांना धमकीचे फोन प्रायव्हेट नंबरवरून. माझ्या स्वतःच्या मुलाला 4 फोन गरज साहेब, पण त्यांनी उचलले नाही. त्याला लक्षात आलं की प्रायव्हेट फोन कुठून तरी येतात. आमच्या इथं संजय वगैरे बसले, बरेचसे कार्यकर्ते, धंदे बंद, गाड्या बंद, म्हणजे अतोनात ऑफिस बंद. अशा पद्धतीची मी निवडणूक कधी पाहिली नाही. 2014ला मी निवडणूक लढली गणेश नाईक साहेबांच्या विरोधामध्ये, पण तेव्हासुद्धा कधी गणेश नाईकांनी अशा प्रकारे कुठलंच वातावरण निर्माण केलं नव्हतं. सरळ सरळ आमची लढत झाली होती, आणि खेळीमेळीच्या वातावरणात झाली होती. असं कोणाला दमदाटी, गुन्हेगारी, किती गुन्हेगार फिरत होते, किती गुंड आले होते त्याचा जर हिशोब घेतला, आणि किती वेगवेगळ्या संस्थाची लोक येऊन अंतर्गत इथे काम करत होती, हे तुम्हाला कल्पना पण नाही पत्रकारांना. पोलीस रिपोर्ट जो माझ्याजवळ येत होता, त्या पद्धतीने आम्ही सूत्र हलवत होतो. कुक्षेतमध्ये साहेब दादा खरंच साहेब किती गुंड, दिवाळा गावात किती गुंड, म्हणजे पूर्ण ही निवडणूक गुंडांनी हातळून ही ताब्यात घ्यायचं बेलापूर. कुठल्याही परिस्थितीत मार जोड करून हा बेलापूर ताब्यात घ्यायचा, ही जी भूमिका होती, त्या भूमिकेच्या विरोधात आज 91,500 लोक उतरले रोडवर आणि मतदान केलं. मी काही लोकांच्या घरापर्यंत नाही पोचली. लोक म्हणाले ना त्या चालू शकत नाही, त्या अनफिट आहेत, पण मी 2 निवडणुका अनफिट असतानाच केलेल्या आहेत, आणि 3री निवडणूक आताही अनफिट आहे तरी मी करते. गंमत अशी आहे की या सगळ्या गोष्टी आत्तापर्यंत या बेलापूर मतदारसंघात नवी मुंबई झाल्या नव्हत्या. त्या घडवण्याचं काम ज्यांनी केलं त्यांना लोकांनी घरचा रस्ता दाखवलेला आहे, असं मला आज सांगावंसं वाटतं. कारण खूप इतका ताण तणाव मी कधीच पाहिला नाही. इतकं तणावामध्ये लोक उतरत होती, बघत नव्हती समोर, म्हणजे बघितलं तरी आम्हाला फोन जातो. आमचा एक ते कुठलं काम करतं आपलं प्रमोद जोशी, सहकार भारतीचा नवी मुंबईचा अध्यक्ष, व्यापाऱ्यांचा अध्यक्ष प्रमोद जोशी, त्यांना तर त्यांच्या वडिलांनी धमकी दिली उतरू नको खाली म्हणून, आणि उतरला ना तो बाहेर पडला का फोन यायचा कुठे चाललेस म्हणून. शेवटी तो आजारी पडला 3-4 फोननी, आणि मग त्यांच्याकडे घरी संघवाले गेले, सगळे भेटले, आणि तो एकदमच म्हणजे डिप्रेशनमध्ये गेल्यासारखा झाला.
अशा पद्धतीने फोन कार्यकर्त्यांना येत होते आणि त्यांना सगळ्यांनी पुन्हा त्याला बाहेर आणलं की तुला काय होणार नाही, आम्ही तुझ्या बरोबर आहोत. मग तुम्ही सांगा, सामान्य कार्यकर्त्याला जर एवढी दहशत होती तर माझ्यासारखा उमेदवाराला काय असेल. पण हे जर मी पब्लिकमध्ये बोलली असती तर लोकांनी कामच केलं नसतं, लोक घाबरून घरी बसले असते, हे कार्यकर्ते उतरलेच नसते. जर मंदाताईला धमकी येते तर आम्हाला उद्या मारलं तर आमच्या पोराबाळांना कोण बघणार. काही लोक बोलले सुद्धा मला या भाषेत, उद्या आम्हाला काही जमीन. माझ्याकडे एक सोशल मीडियाची लोक आली, दुसऱ्याच दिवशी त्यांना रात्री धमकी, तुमची मुलं कुठल्या शाळेत जातात म्हणून. अशी पद्धत, अशा पद्धतीने निवडणूक, अशा पद्धतीने मतदान घेता तुम्ही. आणि मी एवढे दिवस गप्प का, माझ्या कार्यकर्त्यांसाठी गप्प होती का ते मैदानातून पळून जाऊ नये, त्यांना पळवायसाठीच सगळी उपाययोजना केली पैशाची. काय झालं, ज्यांनी केली त्यांच्या त्यांच्या विभागामध्ये काय झालं. हा प्रवीण भगत, एमची राखी, काय झालं त्यांच्या विभागात, काय झालं राजूच्या, आमलेच्या, चव्हाणच्या, झालं काय. जेवढ्या धमकी, जेवढी दहशत, दे दीजिए इनको, किनको चाहिए दे दीजिए. आपण एक विचार करा, निशान भगत सारखा पोरगा, ज्याचं मी स्वतः ऐकलं. एका महिलेने फोन केला की आपण मतदान कोणाला करायचं, त्यांनी सांगितलं संदीप नाईकला. बोला हम तो मंदाताई के फैन है और मंदाताई हमारी काम करती है. तर त्यांनी स्पष्ट काय सांगावं, मी स्वतः ऐकलं, आणि रेकॉर्डिंग करून ठेवलं. अरे वो भाई अच्छी नहीं है, वो कैसी बात करती है, ओ देखो आप मिले कभी, नहीं मिले तो मिलो. मैं तो हमेशा ताई को प्रोग्राम में मिलती हूँ, ताई हमेशा हमारे प्रोग्राम में रहती है, हमने तो कभी सुना नहीं ताई के मुंह से. मजाक मस्ती करती रहती मगर से किसी को गाली नहीं सुनी हमने. अरे आप नहीं सुने, मैं शाम को आता हूँ, आपको समझाता हूँ, उधर मत करने के नहीं करने के. मी सकाळी दशरथला फोन करून सांगितलं, तुमच्या आईला बहिणीला तुम्ही असंच बोलता का, घरी आई बहीण नाही का, माझ्याबद्दल बोला ना तुम्ही. मी काम नाही करत, मी भेटत नाही, हे काय. मला व्यक्तिगत तुम्ही माझ्याबद्दल बोलता, तुम्ही तुमच्या आईला कोणी बोललेलं चालेल का. माझंही मुलं आहेत तुझ्या वयाची, माझी मुलं बोललेली चालतील का. गणेश नाईकांचं एक सांगते वैशिष्ट्य, ते कधीच, किती आमची वादविवाद असले एखाद्या गोष्टीवरनं, पण कधी खालच्या थराला जाऊन ते कधी बोलले नाही. कारण त्यांना माहिती आहे निवडणूक कशी लढवायची आणि मतदान कसं घ्यायचं, आणि जे असतील त्यांनाच बोलतील. पण आजपर्यंत नाही बोलले. पण यांची भाषा काय, गाडीतून फिरते, 2 किलोमीटर चालू शकत नाही. मग मी चालून फॉर्म भरला ना. तुम्ही कधी चालले, तुमचे वडील चालत होते, तुम्ही पण कार्यक्रमाच्या आता इथे येणार तर काय रोडवर गाडी ठेवून इथे चालत येणार तुंगा हॉटेलला का, तुंगा हॉटेल जवळच येणार ना. मी फॉर्म भरला ना 2 किलोमीटर चालून, मी चालू शकत नाही. त्याशिवाय मला पक्षाने तिकीट तिसऱ्यांदा दिले. कोण किती खोटं बोलतोय पक्षाला आमच्या माहिती असतं. भारतीय जनता पार्टी आहे, इथं मागायची गरज नाही मला मंत्रीपद वगैरे. अमित शहाजींनी काय सांगितलं, इथं बोलू नका आपसात. अमित शहाजींनी काय सांगितलं, इथे मागायचं नाही, ज्याला राहायचं त्यांनी राहा, ज्याला जायचं त्यांनी जा, पक्ष ठरवतो काय द्यायचं नाही द्यायचं. मी 10 वर्ष झाली कधी एक शब्दाने, घरच साहेब बोलले असतील नेहमी हे लोक आम्ही जाऊ का, मी सांगितलं नाही, या पार्टीत मागायचं नाही. आपल्याला नशिबात असेल भाग्याचं पार्टी फोन करेल ना, बोलवेल मला. आणि मंत्री नाही तरी काय माझी कामं होत नाहीत का, त्याच्या 5 पटीने माझी कामं होतात. आता मी नवीन प्रकल्प तुमच्या पुढे मांडणार आहे की येणाऱ्या 5 वर्षात मी काय करणार. माझ्याकडे विजन नाही ना, मी अशिक्षित आहे, माझ्याकडे विजन नाही. त्याशिवाय एवढे प्रकल्प आले ना मुंबईत, त्याशिवाय स्मार्ट विलेज झाले एवढे. तुम्ही तर कधी वीट नाही लावली एक 25 वर्षामध्ये कुठल्या गावामध्ये. आज रिडेव्हलपमेंट बघून आणलं कोणी, 51% आणलं कोणी, 99
वर्षाचं लीज कोणी केली सगळ्यांना माहिती आहे. सगळ्यांनी माझं बायोडेटा वृत्तपत्रातून वाचून फोन केले, मॅडम तुमचं काम आहे, तुम्ही येऊ पण नका. किती लोक बोलले म्हणे मी घर घर फिरणार. तू तरुण आहेस, तू दार फिरशील, 10 वर्ष का ना फिरलास, 2 महिन्यात तू फिरायला लागलास. तुला फिरायची पाळी आली माझ्यासाठी. जे मी काम केलं ना त्यासाठी तुम्हाला घर घर फिरायला लागलं. आणि नवी मुंबईची जनता मी सांगते, मी उद्या काय नेता बनून जरी राहिली तरी ही नवी मुंबईची जनता काम करणाऱ्यालाच मतदान करणार. सुंदर नागरिक आहेत. मी त्यांच्या मनापासून आपल्या माध्यमातून मी त्यांना धन्यवाद देते आणि आभार मानते की 91,500 लोक उतरली, मी कुठेही पैसे न वाटता, आणि मला मतदान केलं आहे भारतीय जनता पार्टीला, कमळाला, आणि पुढेही करणार. हे माझे शिलेदार आहेत, अजून खूप आहेत, 500 लोक आहेत, सगळ्यांना न्यायचं आहे. ह्यांनी रात्रंदिवस काम केलं. यांना सुद्धा धमक्या आल्या, घरातून बाहेर पडू नका. त्याला तर सांगितलं की आजारी आहे म्हणून सांग, बाहेर नाही पडा. इथपर्यंत मी ऐरोळीत एक फोन केला असेल कुठल्या कार्यकर्त्याला, आत्ता दाखवा, मी राजकारण सोडून देईन. पक्षाने तिकीट दिली, पक्षाचं काम करायचं. मला बरेच लोकांनी विचारलं, म्हणजे दोन्हीकडे कमळ. शेवटी पक्षाची काही शिस्त बिस्त आहे की नाही आपल्याला, तर त्यामुळे त्या शिस्तीत आपण 10 वर्ष भारतीय जनता पार्टीत आल्यानंतर ही शिस्त शिकलोय. तुम्ही कधी, मी तुम्हाला सांगितलं का एखादी बातमी पेरा की मला मंत्रीपद मिळालं पाहिजे? एखाद्या पत्रकाराला कधी सांगितलंय? कुठल्या चॅनलवाल्याला? ते साममध्ये येत होतं मंदा मंत्री. मी त्यांना कशाला दाखवता, मला उगाच मिळत असेल ते पण कटवायचं. मंदाताईंनी टाकलं असेल साम घराच्या बाजूला आहे म्हणून. आपल्याला हे बघा, मी मंत्रीपेक्षा पण भारी आहे, मी स्वतःला समजते. संलग्न 3 वेळा निवडून आले या शहरामधून. काही लोक पडले, परत आले, परत पडले, परत आले, असं नाही. संलग्न 3 वेळा. पण एक हिस्ट्री आहे. आणि पूर्ण कोकणात एकमेव महिला आहे मी या कोकण पट्ट्यामध्ये. आणि मला मानणारा वर्ग पूर्ण महाराष्ट्रात आहे, नुसतं नव्या मुंबईत नाही आहे. महाराष्ट्रातून लोक माझ्यासाठी काम करायला आले. तरुण मुलं, मराठा समाजाची आली, काही वंचितची आली, काही वेगळ्या मला भेटली. माझ्यासाठी 8-8 दिवस काम करत होती. नाही आम्हाला ताई पाहिजे म्हणून. अरे तुम्ही 2 महिन्यापूर्वी येणार आणि बेलापूर असा कॅप्चर करणार नागाने विळका घातल्यासारखा, आणि इथली लोक काय बघत बसतील का? इतकी मूर्ख आहेत का इथली लोक? ठीक आहे, पैशाच्या जोरावर मतदान आणलं खेचून, दादागिरीच्या जोरावर आणलं मतदान खेचून, याच्या पुढे काय? आणि गरज साहेब कोणालाही घ्यायचं नाही, एकालाही घ्यायचं नाही, ना छोटे ना मोठे. राहा तिकडे, बसा. आता आपल्याला भविष्यामध्ये या 5 वर्षात काम करायचं आहे. तर पहिला आपल्याला प्रोजेक्ट आणायचं आहे. आपलं ह्याच्यातून वेस्ट सगळं जे आपलं कचरा आहे त्या कचऱ्यापासून आपण पहिलं निर्मिती करणार आहे. एक वीज निर्मितीचा प्रकल्प. कारण या शहरामध्ये जी वीज आहे ती भरपूर, विजेचं बिल महानगरपालिकेला भरावं लागतं. त्याचप्रमाणे सोलर आपण मध्यंतरी चाललं होतं ते सोलरचं मोरबे डॅमवरती. आता सोलर करताना मोठमोठ्या सोसायट्या आहेत, ह्यांनी जर सोलर बसवलं तर त्यांना प्रॉपर्टी टॅक्समध्ये आपण आयुक्तांना उद्या मागणी करून कमी करून देऊ त्यांना. म्हणजे प्रॉपर्टी टॅक्स कमी करून देऊ त्या सोसायट्यांना. या जेवढ्या मोठ्या सोसायट्या आहेत त्याच्यामध्ये सोलर बसवणं कंपल्सरी जर पालिकेने केलं तर आपल्याला त्यांना टॅक्सला तर त्याची वीजचा वापर होईल. जेवढी वीज आपल्याला निर्माण करता येईल ते येणाऱ्या 5 वर्षामध्ये आपण त्यासाठी काम करणार आहोत. दुसरं माझं असं आहे, सर्व समाज जे आहेत, सर्व धर्मीय समाज, तर त्यांच्या ज्या दफनभूमी, स्मशानभूमी, काही लिंगायत लोक आहेत, काही मुस्लिम लोक आहेत, काही हिंदू लोक आहेत, वेगवेगळ्या समाजाची जी लोक आहेत
त्यांची काही काहींचं दफन केलं जातं, तर काही काहींना अग्नी दिली जाते. तर अशा लोकांच्या ज्या सर्व धर्मियांच्या ज्या स्मशानभूमी आहे त्यासाठी एक वेगळी MIDC जागा त्या तुर्भ्या झोपडपट्टीच्या किंवा त्या साईडला भरपूर जागा जी आहे, ज्या आता कॉऱ्या सगळ्या बंद पडलेल्या आहेत, या साईडला घेऊन एक चांगलं असं सर्वधर्मीय स्मशानभूमी वेगळ्या पद्धतीने, जिथे आपण शेवटचं क्षण जातो, त्या शेवटच्या क्षणाचं जाताना त्या माणसाला सुद्धा सुखदायक वाटलं पाहिजे, अशा पद्धतीने आपण सर्व धर्मीयासाठी स्मशानभूमी वगैरे हे करणारच आहोत. त्याचप्रमाणे आताच माझं बोलणं झालं, सगळे अधिकारी आलेले, हॉस्पिटल मेडिकल कॉलेजचं 2 टेंडर आलेले आहेत. त्यात उद्या वगैरे आम्ही भेटून ते कशा पद्धतीने करता येईल ते आम्ही बघणारच आहोत. त्याचप्रमाणे आपल्याला गावगावठण हा विषय पहिल्यापासूनच आहे आपला. त्या गावगावठणला मूळ स्वरूप हे आपल्याला कशा पद्धतीने देऊन त्यांची घरं कायमस्वरूपी करायचा जी मी आणला होता, त्या त्रुटी काढल्या होत्या. त्या त्रुटी येणाऱ्या पहिल्याच महिन्यामध्ये मी असतील, गरज साहेब असतील, राजेशजी असतील, राजू, सर्व आम्ही ग्रामस्थांचं शिष्टमंडळ घेऊन जाऊ, ग्रामस्थांच्या ज्या ज्या काही अडचणी राहिलेल्या आहेत त्या सोडवण्याचं काम पहिलं करणार आहोत. त्याचप्रमाणे झोपडपट्टी पुनर्विकास हा माझ्याकडे होत होता, त्यावेळी अधिकाऱ्यांना रोखून जी नाव नोंदणी सुरू केली होती ती बंद केलेली आहे, ती करणार आहोत. त्याचप्रमाणे सिडकोमध्ये जे पालिका कर्मचारी आहेत, 1 मिनिट आपसमध्ये नका, जे पालिका कर्मचारी आहेत, जे सिडको कर्मचारी आहेत, जे इथले भूमिपुत्र ग्रामस्थ आहेत, अशा ज्या कमी बजेटची जी लोक आहेत, मग त्यात पत्रकार पण असतील, सर्व यासाठी त्यांना घरं मिळावी आणि ती स्वस्तात चांगली घरं मिळावी, त्यासाठी मी प्रयत्न करणार आहे. पहिल्याच मीटिंगमध्ये सिडको, कारण आपण सर्वांना घरं माताडी मापाडीनं पण दिले, पण काही लोक अशी राहून गेलेली आहेत जी नंतर आलेली आहेत, त्यांच्या सर्वांच्या रिटायर झालं पोलिसांचे कर्मचारी कुठे जाणार, जे इथे 40-40 वर्ष राहिले आहेत, पालिका कर्मचारी जे इथं राहतात आहे कुठे जाणार. आमचे ग्रामस्थामध्ये खूप लोक गरीब आहेत, काही श्रीमंत आहेत, त्यांचे बंगले आहेत, पण काही काहींचं काहीच नाही, ते अजूनही छोट्याशा घरात राहतात. कुटुंब वाढल्यामुळे कुठे त्यांनी जागा वाढवली नाही, कुठे जागा चोरी केली नाही, असे जे लोक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा घरं ही राखीव सिडकोनी ठेवावी. त्यासाठी सिडकोची माझी पहिली बैठक यांना सगळ्यांना घेऊन होणार आहे. आणि माझ्या या ह्याच्यात बरीचशी कामं मी दिलेली आहेत तुम्हाला महत्त्वाची, ती तर मी सगळी करणारच आहे, त्यात काही हेच नाही. पण प्रामुख्याने पहिला 14 गावं जी आहेत, मध्यंतरी आपण बघितलं काही लोकांनी 14 गावासाठी विरोध केला आणि अचानक विरोध गायब झाला. का झाला त्याचं कोणी आत्मपरीक्षण केलंय की नाही केलंय? 14 गावं आम्हाला नको, आमचा इतका पैसा जाणार त्या गावांना. मग अचानक असं काय झालं की 14 गावाचा प्रश्नच निघून गेला. म्हणून याच्यात केला असणार अभ्यास. कोणाच्या मीटिंग झाल्या, कोणाबरोबर मीटिंग झाल्या, सांगा. आम्हाला ते मी बोलल्यावर बोला ना, बोलायचंच आहे. कोणाच्या मीटिंग झाल्या, कोण कुठून दलाल आले, कोण कुठून बिल्डर आले, आणि मग 14 गावाचा पुनर्विकासावर सगळं बंद झालं. आम्ही तर असं कधी केलं नाही. मी तर पहिल्यापासून 14 गावांच्या सोबत आहे आणि आजही आहे, उद्याही राहणार आहे. त्यांच्या जागा आहेत मोठमोठ्या, तिथे मोठे प्रकल्प आपण आणू शकतो, त्या जागेचा व्यापार करू, उपयोग करू शकतो. तिकडे एखादं इंजिनिअरिंग कॉलेज काढू शकतो. महानगरपालिका नाही करणार, पण सरकारच्या माध्यमातून आपण मोठं एक इंजिनिअरिंग कॉलेज आणू शकतो. मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटल आणलं, तशी तिथे जागा आहे.
इंजिनिअरिंग कॉलेज झालं तर कितीतरी विद्यार्थ्यांना आज इतके पैसे भरायला लागतात आणि त्या ग्रामस्थांना सुद्धा तिथं ती सुविधा प्राप्त होईल. बटरफ्लाय गार्डनच्या इथे मी अजून 1-2 एकर जागा मागते. आमची मूळ आगरी कोळी जी संस्कृती आहे ती आता पुसली गेलेली आहे. आम्ही सगळे टावरमध्ये गेलेलो आहोत, बंगल्यात गेलेलो आहोत. पुढे इथून येणारी नवी मुंबईतून विमानतळातून लोक, हे गाव कसं होतं, हे गावठण कसं होतं, इथली परंपरा काय होती, इथलं लोकांचं राहणीमान कसं होतं, ते काय खायचे, ते काय उद्योग करायचे, शेती, मिठाचा, मच्छीचा, जसं सातारामध्ये एक गाव तयार केलेलं आहे तशी एक माझी इच्छा आहे. इथल्या ग्रामस्थांचं त्या गावामध्ये सोनार होते मनोज सरके, तिथे आमचे व्यापारी जैन लोक होती, तिथे आमचे वंचित लोक, बौद्ध लोक होती, असे अनेक लोकांचं मिळून हे नवी मुंबई गाव होतं पहिली. तर या गावाचं गाव पण कुठे राहिलं पाहिजे. तर त्यासाठी एक जागा मागून शिडकोकडनं एक गाव लोक बघायला येतील की पूर्वी हे नवी मुंबई काय होती आणि आजची नवी मुंबई काय, हे कुठेतरी आठवणीत आता राहिलं पाहिजे. आणि इतर लोक आपली गावामध्ये त्यांच्या आठवणी जपतात. आमचं जाळं असेल, आमचं काय त्याला बोलतो तो मच्छी पकडण्याचा, राजेश पाग, ते डोम, काय काय, म्हणजे मी नवीन आली त्या ती सगळी बोक्सी, काय मी बोक्सी म्हणजे मला वाटायचं काय पहिला कपडा बिपडा आहे की काय काय, म्हणजे आपली सगळी जी परंपरा आहे आगरी कोळी भूमिपुत्रांची, एवढी मोठी नवी मुंबई निर्माण झाल्यानंतर कोणीच त्याचा विचार केला नाही. माझ्या मनात बरेच दिवसापासून साताऱ्याचं गाव बघितल्यानंतर कल्पना होती. याला येणाऱ्या पंचवार्षिक लोकांनी मला संधी दिली तर जी काही माझी स्वप्न आहेत या नव्या मुंबईसाठी, आणि आपणही सुचवा आपल्या आपल्या विभागामध्ये काही कामं, चांगली कामं. जर सोलर बसवलं आपण, आज अनेक महिलांना त्याचा उपयोग झाला. हळूहळू आमचे कार्यकर्ते सुद्धा वेगवेगळ्या योजना देतील, त्यातून काम करू. आता जेवढी मैदान आहेत गरज साहेबांच्याकडे आहे त्यांना सुधारायचं आहे, त्यांना चांगलं करायचं आहे, खेळाडूंना प्रोत्साहन द्यायचं आहे, बेलापूर गावाचं स्मार्ट विलेज करायचं आहे. जी गावं मला जागा देतील अतिक्रमण काढून त्या गावांना स्मार्टनेसकडे न्यायचं आहे मला. आणि विजन नाही, घरात बाई असते ना तिलाच विजन असतं. तर विजय घरातलाच माहिती असेल घरात काय ना काय नाही, रामचंद्रला माहिती असणार, झालं तर चिडकोन हॉस्पिटलला इकडं तिकडं. आता माझ्या घरात माझं घर असं एक काय, ते नेहमी माझं कौतुक करतात गरज आहे. ताईंचं घर एकत्रित आहे, ते त्यात बाई मेन असते, तिच्या हातात घर असतं. घराचा मेन स्तंभ ही महिला असते. तिने जर नवऱ्याला आल्यावर सांगितलं सून चांगलं नाही वागत मुलगा, मग भांडणं होतात. तिने सांभाळून घ्यायचं असतं घर, चुका माफ करायच्या असतात, सुधारायला टाईम द्यायचा असतो, तेव्हा ते घर चालतं. आणि माझ्या घराप्रमाणेच मी बेलापूरचा विकास केलेला आहे. जा सगळी मंदिरं बघा, सगळ्या मंदिरामध्ये बघा, सगळं त्यांची त्यांची कामं चालले. कधी कोणाला मी मंदिर, मस्जिद, चर्च कधी कोणाची अडवणूक नाही केली आजपर्यंत. उगाच नाही एवढे 91,500 मतदान मिळते. मला पण कसे 30-40 कोटी वाटावे लागले असते, मग मला पण भ्रष्टाचार करावा लागला असता. एक तरी बिल्डर बोलला का तुम्हाला ताईंनी या निवडणुकीत सुद्धा 5 रुपये मागितले? आज हॉटेलवाला पण बोलला मेरे तरफ से, मला नाही चाहिए आपके तरफ से. 30-40 हजारात मंदा मात्रे कधी कमी नाही होणार. आपण सगळं आलात, मला खूप बरं वाटलं की मला एक तुमच्याच बरोबर गेले 2 महिने काही खाता पिता नाही आला, तर मला एक जेवण होऊन जाईल, स्नेहभोजन होईल, आणि माझ्या मनातल्या पण काही गोष्टी त्या तुमच्यापर्यंत पोचतील. गरज साहेबांनी जो सांगितलेला नंबर आहे, सदस्य नंबर, सगळ्यांनी आजपासून सुरुवात करा. प्रत्येकाने 1,000 सदस्य करा आपापल्या विभागामध्ये. धन्यवाद. निवडणुकीच्या कालावधीमध्ये ताई तुम्ही म्हणलात की या बेलापूर